राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मान्यवरांनी प्रवेश करावा यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत आहे। मोहन अण्णांनी प्रवेश केला पाहिजे असा माझा त्यांच्याकडे आग्रह होता आणि मग मोहन अण्णांनी मला सांगितलं की मला प्रवेश करायचा आहे, पण तो प्रवेश माझा नांदेडमध्येच झाला पाहिजे। त्यामुळं मोहन अण्णांच्या प्रवेशाला थोडासा विलंब झाला आणि उद्याच्या 28 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मोहन अण्णा अंबर्डे यांचा प्रवेश होतो। मोहन अण्णांच्या सोबत अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य, अनेक महापालिकेचे सदस्य, अनेक नगरसेवक, इतर काही पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, त्यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यकाळात त्यांच्यासोबत असलेली मंडळी ही देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते। मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून प्रवेशाच्या आधी मोहन अण्णांच्या या निर्णयाचं खूप खूप स्वागत करतो। अण्णाच्या येण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चित बळकटी मिळेल आणि आम्ही सगळे, मी आमदार झाल्याच्यानंतर राष्ट्रवादीत आलेले, अगोदर राष्ट्रवादीत असलेले सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये कसा नंबर 1चा होईल यासाठी निश्चित आमचा प्रयत्न त्या निमित्तानं राहणार आहे। 28 तारखेला दादांचं आगमन होईल नांदेडला। त्यानंतर आता मोहन अण्णा पूर्वी काँग्रेसमध्ये होते, त्यांचं कार्यालय होतं, तसं आता माझ्या पाठीमागचे वोट बदलत चालले तसं त्यांचाही बदलायला लागला। त्याच्यामुळं राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन म्हणून अगोदर तिथे उद्घाटन होतं आणि उद्घाटन करून ओम गार्डन या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होईल।